विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत कंपनी कायदा या विषयावरील विविध टॉपिक। आज आपण नवीन टॉपिकवरील माहिती यामध्ये घेणार आहोत आणि हा नवीन टॉपिक म्हणजेच कंपनीचा भाग दाखला व भाग अधिपत्र, शेअर सर्टिफिकेट अँड शेअर वॉरंट। विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या कंपनी कायदा विषयाचे 13 भाग पाहिलेले आहेत। आजचा आपला भाग जो आहे तो 14वा भाग आहे। यामध्ये आपण भाग दाखला, भाग अधिपत्र या दोन्हीही बाबतीतली थेरॉटिकल इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर या टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतील, पाहता येऊ शकेल आणि त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। विद्यार्थी मित्रांनो, वेळ न दवडता आपण पाहूया भाग दाखला व भाग अधिपत्र या टॉपिकवरील माहिती। भाग दाखला व भाग अधिपत्र, शेअर सर्टिफिकेट अँड शेअर वॉरंट। आता हा भाग पाहण्यापूर्वी आपण त्याचे दोन भाग करणार आहोत। एक भाग प्रमाणपत्र म्हणजेच भाग दाखला आणि दुसरं शेअर वॉरंट म्हणजेच भाग अधिपत्र। तर प्रथमतः पाहूया भाग दाखला किंवा भाग प्रमाणपत्र। भाग प्रमाणपत्र म्हणजे कंपनीने भागधारकांना त्यांनी घेतलेल्या किंवा खरेदी केलेल्या भागाबद्दल दिलेले प्रमाणपत्र किंवा दाखला होय। या प्रमाणपत्रावर कंपनी भागधारकाचे नाव लिहित असते, त्याने किती रक्कम भरलेली आहे, किती भाग खरेदी केलेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती प्रामुख्याने या भाग प्रमाणपत्रात दिलेली असते। भागावरील मालकी हक्क दर्शविणारे कागदपत्र म्हणजे भाग दाखला होय। भाग दाखल्यालाच भाग प्रमाणपत्र असे देखील म्हटले जाते। भाग दाखला म्हणजे सभासदांनी कंपनीतील किती आणि कोणते भाग धारण केलेले आहेत आणि त्यावरील किती रक्कम कंपनीकडे भरलेली आहे याचा मालकी हक्काचा पुरावा दर्शविणारा कंपनीने आपल्या सही शिक्क्यानिशी प्रदान केलेला जो दस्तऐवज आहे त्या दस्तऐवजाला भाग दाखला असं म्हटलं जातं। कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत असे भाग दाखला किंवा प्रमाणपत्र भागधारकांना दिले पाहिजे। भाग दाखला कंपनीकडून मिळविण्याचा प्रत्येक सभासदाला कायदेशीर अधिकार आहे, किंबहुना कायद्याने त्यांना तो हक्कही दिलेला आहे। भाग दाखल्यामुळे भागांचे खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे करता येतात। कंपनी कायद्यात भाग दाखल्याचा विहित नमुना दिलेला नाही, मात्र कंपनी नियमावलीत भाग दाखल्याचा नमुना दिलेला असतो। या नमुन्याप्रमाणेच कंपनीला भाग दाखले तयार करावे लागतात। भाग मागणी व भाग वाटप याद्यावरून कंपनी चिटणीस सभासद नोंदवही तयार करीत असतो व या नोंदवहीच्या आधारेच भाग प्रमाणपत्र तयार केले जातात। या भाग दाखल्यामध्ये कोणता तपशील असतो याचा मागोवा आपण या ठिकाणी घेऊ। ज्या कंपनीचा भाग दाखला आहे त्या कंपनीचे नाव, त्या कंपनीचा पूर्ण पत्ता, भाग दाखल्याला क्रमांक दिलेले असतात 1, 2, 3 याप्रमाणे। तर संबंधित भाग दाखला ज्या व्यक्तीला दिला जाणार आहे त्या व्यक्तीला किती नंबरचा क्रमांकाचा भाग दाखला देणार आहे तो क्रमांक त्या भाग दाखल्यावर असतो। त्यानंतर भागधारकाचे नाव आणि त्याचा संपूर्ण पत्ता, कंपनीचे अधिकृत भाग भांडवल व त्याचे विविध प्रकारच्या भागात केलेले जे विभाजन आहे त्याची माहिती या भाग दाखल्यात असते। भागधारकाने धारण केलेल्या भागांची संख्या व प्रकार याचाही उल्लेख या भाग दाखल्यामध्ये केलेला असतो। भागधारकाने धारण केलेल्या भागांचे जे विशिष्ट अनुक्रमांक आहेत, उदाहरणार्थ मी जर 501 ते 510 असे 10 भागांचा खरेदी केलेले असतील तर तिथे 501 ते 510 असे विशिष्ट अनुक्रमांक त्या भाग दाखल्यावर नमूद केलेले असतात।
प्रत्येक भागाची दर्शनी किंमत किती आहे आणि भागापोटी आतापर्यंत भागधारकाने कंपनीकडे किती रक्कम जमा केलेली आहे याची माहिती, ज्या तारखेला भाग दाखला दिलेला आहे तो दिनांक, योग्य त्या रकमेचं रेव्हेन्यू स्टॅम्प, कंपनीची सर्वमान्य मुद्रामध्ये स्टॅम्प किंवा बोधचिन्ह, किमान 2 संचालकांच्या सह्या, कंपनी चिटणीसाची सही, अशा प्रकारे हा तपशील असलेला भाग दाखला तयार केला जातो आणि सर्वात शेवटी एक विधान त्या ठिकाणी नमूद केलेलं असतं आणि ते म्हणजे घटनापत्रक व नियमावली यातील तरतुदी सभासदांवर बंधनकारक राहतील. अशा प्रकारचा तपशील असलेलं भाग दाखला तयार करून तो भागधारकांना देणे आवश्यक आहे. आता पाहू आपण भाग अधिपत्र. भाग अधिपत्रालाच आपण शेअर वॉरंट असं म्हणतो. शेअर वॉरंट सार्वजनिक कंपन्यांनी आपल्या पूर्ण वसूल झालेल्या भाग प्रमाणपत्राऐवजी दिलेल्या आणि भागावरील मालकी हक्क दर्शविणाऱ्या वाहक दस्तऐवजाला भाग अधिपत्र असे म्हटले जाते. धारणकर्ता म्हणजेच भागधारक किती पूर्ण भरलेले भाग धारण करीत आहे हे दर्शविणारा कंपनीने आपल्या नियमावलीला अनुसरून आपल्या सही शिक्क्यानिशी प्रदान केलेला दस्तऐवज म्हणजेच भाग अधिपत्र होय. भाग अधिपत्र म्हणजे भागावरील मालकी हक्क दर्शविणारे धारक कागदपत्र होय. हे धारक कागदपत्र कंपनीने तिची सर्वमान्य मुद्रा उमटवून दिलेली असते व त्यात भागांच्या संख्येचा उल्लेख केलेला असतो, परंतु त्यात भागधारकाचे नाव नसते. म्हणजेच भाग देणाऱ्याने अथवा घेणाऱ्याचे नाव या भाग अधिपत्रामध्ये नसते. थोडक्यात भाग अधिपत्र म्हणजे भागावरील मालकी हक्क दर्शविणारे धारक कागदपत्र. हे कागदपत्र कंपनीने तिची सर्वमान्य मुद्रा उमटून दिलेली असते व त्यात भागांच्या संख्येचा उल्लेख असतो. विश्वसनीय परिस्थितीमध्ये मोबदला देऊन भाग अधिपत्र घेणाऱ्यास भागावरील मालकी हक्क परिपूर्ण स्वरूपात प्राप्त होतात. भाग अधिपत्र हा हस्तांतरक्षम व चलनक्षम असा दस्तऐवज आहे. त्या दृष्टिकोनातूनच भाग अधिपत्राची ही 2 वैशिष्ट्ये आहेत. एक चलनक्षमता, दुसरी हस्तांतरक्षमता. चलनक्षमता म्हणजेच काय? ज्या व्यक्तीच्या जवळ हा दस्तऐवज असेल तो त्याचा कायदेशीर मालक समजला जातो. जसं एक 100 रुपयाची नोट ज्याच्या ताब्यात असेल तो त्याचा मालक, कारण नोटेमध्ये चलनक्षमता आणि हस्तांतर क्षमता जशी असते तशीच भाग अधिपत्रामध्ये सुद्धा असते. हे भाग अधिपत्र देण्याबाबतच्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत, अटी आहेत, त्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येऊ शकेल. भाग अधिपत्र ही फक्त सार्वजनिक कंपन्याच देऊ शकते, म्हणजेच खाजगी कंपन्या भाग अधिपत्र देऊ शकत नाही. दुसरी अट आहे, कंपनी नियमावलीत भाग अधिपत्र देण्याची तरतूद असली पाहिजे. जर नसेल तर भाग अधिपत्र देता येणार नाही. तिसरी अट आहे, पूर्ण रक्कम भरलेले भाग असतील तरच भाग अधिपत्र देता येतील. 100 रुपयाचा मी एक भाग धारण केलेला आहे. मी जोपर्यंत 100 रुपये पूर्णपणे कंपनीकडे भरत नाही तोपर्यंत मला भाग अधिपत्र मिळणार नाही. भाग दाखला मिळेल, अधिपत्र नाही. भाग अधिपत्रावर कंपनीची सर्वमान्य मुद्रा असली पाहिजे. भाग अधिपत्र वाटपाची नोंद स्वतंत्र नोंदवहीत कंपनीने केलेली असली पाहिजे. आणि जसे भाग दाखला दिल्यानंतर सभासद नोंदवहीत नोंद असते, तसंच भाग अधिपत्र दिल्यानंतर त्याची नोंद स्वतंत्र नोंदवहीत करणं आवश्यक आहे. आणि 7वी अट आहे, भाग अधिपत्र दिल्यानंतर सभासद नोंदवहीत योग्य त्या नोंदी करणं आवश्यक आहे. म्हणजे काय करणं आवश्यक आहे? तो अगोदर सभासद होता, आता सभासद नाही आहे, म्हणून त्या ठिकाणी काय करणं आवश्यक आहे? तर भाग अधिपत्र दिल्यानंतर कंपनीने सभासद नोंदवहीत पुढील प्रकारचा तपशील नोंदवला पाहिजे. 1. भाग प्रमाणपत्राऐवजी भाग अधिपत्र दिलेले आहे असा शेरा लिहिणे. 2. भाग अधिपत्र किती भागाकरिता दिलेले आहे त्यांची संख्या आणि क्रमांक. आणि 3. भाग अधिपत्र दिल्याची तारीख. अशा प्रकारचा नोंदी किंवा तपशील सभासद नोंदवहीत लिहिणे आवश्यक आहे. आता पाहणार आहोत आपण भाग दाखला व भाग अधिपत्र यातील फरक.
पहिला फरक, भाग प्रमाणपत्र खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही कंपन्या देऊ शकतात, मात्र भाग अधिपत्र फक्त सार्वजनिक कंपनीलाच देता येते. 2. भाग प्रमाणपत्र देण्यासाठी नियमावलीत तरतूद असण्याची आवश्यकता नाही, मात्र भाग अधिपत्र देण्यासाठी नियमावलीत तरतूद असलीच पाहिजे असे कायदेशीर बंधन आहे. 3. भाग प्रमाणपत्र देण्यासाठी केंद्र सरकारच्या संमतीची आवश्यकता नसते, मात्र भाग अधिपत्र देण्यासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. 4. भाग प्रमाणपत्र भागावर पूर्ण रक्कम वसूल झालेली नसली तरी देता येते. उदाहरणार्थ, मी 100 रुपयाचा एक भाग खरेदी केला आहे, 80 रुपयेच कंपनीकडे भरलेले आहेत, 20 अजून भरावयाचे आहेत, तरी अशा परिस्थितीमध्ये मला भाग दाखला मिळू शकतो. मात्र 100 रुपयापैकी मी जर 100 रुपये भरलेले असतील तरच मला भाग अधिपत्र प्राप्त होऊ शकेल. 5. भाग प्रमाणपत्रावर नाममात्र स्टॅम्प ड्युटी असते, तर भाग अधिपत्रावर जास्त स्टॅम्प ड्युटी असते. 6. भाग प्रमाणपत्र हे चलनक्षम दस्तऐवज नसते, मात्र भाग अधिपत्र हे चलनक्षम दस्तऐवज आहे. 7. भाग प्रमाणपत्र हे हस्तांतरक्षम दस्तऐवज नाही, मात्र भाग अधिपत्र हे हस्तांतरक्षम दस्तऐवज आहे. 8. भाग प्रमाणपत्र हे मालकी हक्काच्या प्रथमदर्शनी पुरावा म्हणून मानला जातो, तर भाग अधिपत्र हे मालकी हक्काचा अंतिम पुरावा म्हणून मानला जातो. 9. भाग प्रमाणपत्र धारक कंपनीचे नोंदविलेले सभासद असतात की ज्यांची सभासद नोंदवहीत नोंद केलेली असते. भाग अधिपत्र धारक कंपनीचे नोंदविलेले सभासद नसतात. 10. भाग प्रमाणपत्र धारकांना कंपनीच्या सभेची सूचना, लाभांशाची सूचना इत्यादी विषयीच्या विविध सूचना किंवा माहिती त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविल्या जातात, त्यांना त्या प्राप्त होतात. भाग अधिपत्र धारकांना द्यावयाच्या सूचना या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केल्या जातात, कारण त्यांचे नाव आणि पत्ता याचा कंपनीमध्ये कुठेही उल्लेख नसतो, नोंदी नसतात. 11. भाग प्रमाणपत्र धारकांना लाभांशाची रक्कम लाभांश आदेशपत्राने म्हणजेच डिव्हिडंड वॉरंटद्वारे दिली जाते. भाग अधिपत्र धारकांना मात्र लाभांशाची रक्कम लाभांश कुपनाच्या साहाय्याने दिली जाते, डिव्हिडंड कुपन. 12. भाग प्रमाणपत्र धारक कंपनीचा संचालक होऊ शकतो, मात्र भाग अधिपत्र धारक कंपनीचा संचालक होऊ शकत नाही. 13. भाग प्रमाणपत्रातील भाग हस्तांतरावर कंपनी नियंत्रण ठेवू शकते, मात्र भाग अधिपत्रातील भाग हस्तांतरावर कंपनीला नियंत्रण ठेवता येणे केवळ अशक्य आहे. 14. भाग प्रमाणपत्रातील भागांचे हस्तांतर करावयाचे झाल्यास त्याची नोंदणी कंपनीला करावी लागते, मात्र भाग अधिपत्रातील भागांचे हस्तांतर करावयाचे झाल्यास त्याची नोंदणी करण्याची आवश्यकता भासत नाही. या सर्व झाल्या भाग प्रमाणपत्र आणि भाग अधिपत्र या दोन दस्तऐवजामधील फरक किंवा तुलना की ज्याच्या आधारे आपल्याला दोन्हींचंही स्वरूप त्या ठिकाणी समजू शकेल. आता आपण पाहणार आहोत या टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस कसे असणार आहेत. प्रश्न 1. भागावरील मालकी हक्क दर्शविणाऱ्या दस्तऐवजापैकी कोणते दस्तऐवज हे वाहक दस्तऐवज आहे? उत्तर आहे भाग अधिपत्र. प्रश्न क्रमांक 2. भागावरील मालकी हक्क दर्शविणाऱ्या दस्तऐवजापैकी कोणते दस्तऐवज हे हस्तांतरक्षम दस्तऐवज आहे? पहा, आपण ज्यावेळेस भाग दाखला आणि भाग अधिपत्र याची माहिती घेतली त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की भाग अधिपत्र हे जास्त वाहक आहे, हस्तांतरक्षम आहे, चलनक्षम आहे आणि म्हणून आपल्याला उत्तर सांगता येईल भाग अधिपत्र. प्रश्न क्रमांक 3. भागावरील मालकी हक्क दर्शविणाऱ्या दस्तऐवजापैकी कोणते दस्तऐवज हे चलनक्षम दस्तऐवज आहे? नॅचरली भाग अधिपत्र. प्रश्न क्रमांक 4. भाग प्रमाणपत्र कोणत्या कंपन्या देऊ शकतात? खाजगी कंपन्या देऊ शकतात का भागांनी मर्यादित असणाऱ्या सार्वजनिक कंपन्या देऊ शकतात का वरील दोन्हीही देऊ शकतात? तर आपल्याला सांगता येईल की खाजगी कंपनी सुद्धा भाग दाखला देऊ शकते, सार्वजनिक कंपनी सुद्धा भाग दाखला देऊ शकते, म्हणजे वरील दोन्ही सी.
प्रश्न क्रमांक 5, भाग अधिपत्र कोणत्या कंपन्या देऊ शकतात, खाजगी का सार्वजनिक? या ठिकाणी आपल्याला सांगता येईल फक्त सार्वजनिक कंपनीलाच भाग अधिपत्र देण्याचे अधिकार आहेत, खाजगी कंपनीला अधिपत्र देता येत नाही. प्रश्न क्रमांक 6, भाग प्रमाणपत्र देण्यासाठी नियमावलीत तरतूद असलीच पाहिजे असे बंधन आहे का? तर भाग प्रमाणपत्र देण्यासाठी नियमावलीत तरतूद असण्याची आवश्यकता नाही. ए. प्रश्न क्रमांक 7, भाग अधिपत्र देण्यासाठी नियमावलीत तरतूद असली पाहिजे असे बंधन आहे का? मागाशी आपण शेअर सर्टिफिकेटचं पाहिलं, आता आपण शेअर वॉरंटचं पाहिलं. जर नियमावलीत तरतूद असेल तरच भाग अधिपत्र म्हणजे शेअर वॉरंट दिले जाईल, अन्यथा नाही. बी होय. प्रश्न क्रमांक 8, भागधारकाच्या भागावर पूर्ण रक्कम वसूल झालेली नसेल तरीही कोणते दस्तऐवज देता येऊ शकते? म्हणजे 100 रुपयापैकी 80 भरले तर भाग दाखला देता येतो, भाग अधिपत्र नाही. जोपर्यंत 100 पैकी 100 मी रक्कम भरत नाही तोपर्यंत मला भाग अधिपत्र मिळणार नाही. प्रश्न क्रमांक 9, भागधारकाचा भागांच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा म्हणजे भाग अधिपत्र आणि प्राथमिक किंवा प्रथमदर्शनी पुरावा म्हणजे भाग दाखला. प्रश्न क्रमांक 10, कंपनीच्या सभासद नोंदवहीत कोणाच्या नावाची नोंद असते? ज्याने भाग दाखला घेतलेला आहे त्या भागधारकाची का ज्याने भाग अधिपत्र घेतलेला आहे त्या भाग अधिपत्र धारकाची? तर भाग दाखला घेणाऱ्या व्यक्तीची म्हणजेच ए. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या भागधारकांना कंपनीच्या सभेची सूचना, लाभांशाची सूचना अशा प्रकारची माहिती त्यांच्या नोंदविलेल्या पत्त्यावर पाठविली जाते? नॅचरली भाग दाखला ज्यांच्याकडे आहे असे भागधारक. ए. प्रश्न क्रमांक 12, कोणते कंपनीचे नोंदविलेले सभासद असतात? भाग दाखला घेणारे का भाग अधिपत्र घेणारे? तर भाग दाखला ज्या व्यक्तींकडे आहे त्यांची नोंद कंपनीच्या सभासद नोंदवहीत केलेली असते आणि म्हणून त्यांना आपण कंपनीचे नोंदविलेले सभासद म्हणतो. ए. भाग दाखला धारक. प्रश्न क्रमांक 13, कोण कंपनीचे संचालक होऊ शकत नाही? ज्यांच्याकडे भाग अधिपत्र आहे अशा भागधारक कंपनीचे संचालक होऊ शकत नाही. बी. प्रश्न क्रमांक 14, कंपनीच्या कोणत्या भाग हस्तांतरणावर कंपनी नियंत्रण ठेवू शकत नाही? ज्याच्याकडे भाग अधिपत्र आहे अशा व्यक्तीच्या भागांच्या हस्तांतरावर कंपनी नियंत्रण ठेवू शकत नाही. बी. प्रश्न क्रमांक 15, कंपनीच्या कोणत्या भागांचे हस्तांतर करावयाचे झाल्यास त्याची नोंदणी करण्याची आवश्यकता नसते? भाग अधिपत्रातील भागांचे हस्तांतर करायचे असतील तर त्याची नोंदणीची आवश्यकता नसते. भाग दाखल्यातील भागांचे हस्तांतर करायचे असेल तर त्याची नोंदणी हस्तांतराबाबतची करणे आवश्यक आहे. बी. विद्यार्थी मित्रांनो, 14 भाग आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. 15वा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर केला आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्याबाबतचे तुमची जर काय मतं असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये ती मतं निश्चितपणे त्या ठिकाणी नमूद करू शकता. माझी ईमेल ID सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, त्याद्वारे सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील भाग आपण भाग क्रमांक 15 पाहणार आहोत. धन्यवाद.